सोहळा जो आहे तो आता सुरू झालेला आहे. त्या पार्श्वभूमीवर तुम्ही आता अधिकाऱ्यांची बैठक घेतलेली आहे. कोणत्या सक्त सूचना तुम्ही दिलेल्या आहेत? कारण 5 मानाच्या पालखी इथून जातात. शेवटी आपल्या तालुक्यामध्ये आलेल्या पालख्यांचं स्वागत करणं, त्यांची काळजी घेणं हे आपल्या सगळ्यांचं, शासनाच्या अधिकाऱ्यांचं काम आहे, परंतु आपल्या सगळ्या तालुक्यातील सगळ्याच नागरिकांचं काम आहे. त्यामुळे आढावा बैठक घेताना आपल्याला माहिती आहे की सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो रस्ता, सकाळचं आंघोळीचं पाणी, आरोग्याची सोय, लाईटची सोय, त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे त्यांना एक संरक्षण, अशा ज्या गोष्टी एमएससीबीची म्हणजे आपण सगळ्या अशा ज्या गोष्टी, त्या गोष्टी बाबतीत तयारीच्या बाबतीमध्ये आजच्या बैठकीमध्ये ही चर्चा निश्चित प्रकारे झालेली आहे. त्यामुळं स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, त्यामुळं रस्ते, ह्या गोष्टीचा आज आम्ही सगळ्यांनी आढावा, सर्वच डिपार्टमेंटचा आम्ही सगळ्यांनी आढावा घेतलेला आहे. खरं तर कर्जमाफीचा प्रश्न प्रलंबित होता आणि काल मुख्यमंत्र्यांनी जालन्यामध्ये घोषणा केली की 2019ची जी अट आहे ती आता कुठेतरी काढली गेलेली आहे. कोणत्या अटी काढल्या गेल्या आणि आता शेतकऱ्यांना फायदा कसा होणार आहे? आपल्याला माहिती आहे की जो पीक कर्जाचा भरणा, ह्या वर्षीचा भरणा जर केला तर त्यांना 50,000 प्रोत्साहन अनुदान होतं, त्यावेळी तो भरण्याची ती अट रद्द केलेली आहे. आणि ज्या शेतकऱ्यांना 2019 साली महात्मा फुले कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना कर्जमाफी झाली होती त्या शेतकऱ्यांना आपण 50,000 रुपये आणि वरची ओटी त्यांनी भरल्यानंतर 50,000चा लाभ देणार होतो, परंतु आता त्यांनाही सरसकट 2 लाख रुपये देण्याचा निर्णय या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रवणी पवार असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली काल जाहीर झालेला आहे. खरं तर हा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे. खरंच राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं, मी महाराष्ट्रातील एक शेतकऱ्याचं एक कृषी मंत्री म्हणून, एक शेतकऱ्याचा मुलगा या नात्यानं आजची राज्याची कुठली आर्थिक परिस्थिती अडचणी असताना सुद्धा आणि कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी हा खूप मोठा निर्णय माझ्या शेतकऱ्यांसाठी घेतलेला आहे. कृषी मंत्री म्हणून मी माननीय मुख्यमंत्री महोदयांचे मी आभार मानतो. सारखी डेडलाईन चुकली, आता अंमलबजावणी कधी? डेडलाईन वगैरे चुकायचा आजकालचा निर्णय आम्हाला करायचा होता आणि निर्णय करण्यापेक्षा तुम्हा सर्वांना माहिती आहे कुठले अधिवेशन झाल्यानंतर अधिवेशन सुरू असतं आणि अधिवेशनामध्ये पुरवण्या मागण्यावर चर्चा असते. पुरवण्या मागण्याची चर्चा अधिवेशन पूर्ण झाल्यानंतर ही मागणी, पुरवणी मागण्याचा जो विषय तो राज्यपाल महोदयांच्या सहीसाठी ती पुरवणी मागण्यात जातो आणि राज्यपाल महोदयांची सही झाल्यानंतर तर त्याला आपल्याला मान्यता मिळते. त्याप्रमाणे आपल्याला राज्यपाल महोदयांची सही आपण कदाचित आज उद्या होईल त्यांची सही, आणि त्याचप्रमाणे ही जी योजना आहे त्या योजनेचा लाभ माझ्या गरीब शेतकऱ्यांना मिळाला पाहिजे. एखादा इन्कम टॅक्स, मोठा शेतकरी, इन्कम टॅक्स भरणारा शेतकरी, त्याला ही योजनेचा लाभ मिळण्यासाठी त्यासाठी इन्कम टॅक्स जे मोठे शेतकरी त्यांची आम्ही यादी मागतो, कारण का ह्यामध्ये कुठे पारदर्शकता आली पाहिजे आणि कुठे गरीब माणसाला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. साधारण ती यादी आम्ही माहिती आहे निर्मला सीतारामन साहेबांच्या ज्या आपल्या अर्थमंत्री देशाच्या, आणि त्यांनी त्याच्यावरती त्यांच्याकडे आम्ही यादी पाठवली, परवानगीसाठी यादीसाठी त्यांना पत्र दिलेलं आहे. मुख्यमंत्री त्यांच्याशी बोललेले, कदाचित 1-2 दिवसामध्ये, कदाचित रात्री पण आले असेल, 1-2 दिवसामध्ये ती यादी आम्हाला निर्मला सीतारामन साहेब झाला तर यादी त्यांची सगळी तयार आहे. फक्त त्यांना अर्थमंत्र्यांची परवानगी लागते. त्यामुळे ती यादी झाल्यानंतर राज्यपाल महोदयांचे आता बऱ्यापैकी कदाचित आज उद्या होईल, ते झाल्यानंतर शेतकऱ्यांना लवकरात लवकर ही कर्जमाफी ही देण्यात येईल. या बाबतीमध्ये अशी कुठली जर बँक जर शेतकऱ्यांना जर अनुदान, आपलं प्रोत्साहन अनुदान देणार नसेल तर नक्की त्या बँकेवरती कारवाई आम्ही करण्याची शिफारस करू. कठोर कायदा आणण्यापेक्षा ह्यांना खरंच कठोरात कठोर शिक्षा दिली पाहिजे. असं कायदे तर आहेतच, पण कायदे असण्यापेक्षा आज सोयाबीनच्या बियाण्याच्या बाबतीमध्ये आपण म्हटल्याप्रमाणे खूप काही ठिकाणी की बोगस बियाण्याचं तिथं बोगस त्यांचं बियाणं उगवलेलं नाही, आणि मी सभागृहामध्ये त्या बाबतीमध्ये आश्वासन दिलेलं आहे की ज्या कंपन्याचं बोगस बियाणं उगवलं त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करून त्या शेतकऱ्याला काय न्याय देता येईल किंवा काय दिलं पाहिजे या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे सरकार विचार करेल. राज्यामध्ये दुधाचा विषय जो शेतकऱ्यांशी निगडीत आहे, कारण शेतकऱ्यांचा तो पूरक धंदा म्हणून बघितला जातो. गेल्या आठवड्याभरात आपण बघतोय की एफडीएने 10 सत्र सुरू केलेलं आहे. काही डेअऱ्या सील देखील झालेल्या आहेत. काही मोठ्या डेअरीची नावं देखील पुढे येतात. कृषी मंत्री म्हणून कसं वाटतं या सर्व कारवाई? या बाबतीमध्ये आपल्या
आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा जरी डिपार्टमेंट वेगळा असलं तरी कृषी मंत्री म्हणून ते आमच्या शेतकऱ्याशी पूरक डिपार्टमेंट शेतकऱ्यांशी संबंधित आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे शेवटी जे कोण चुकल त्याला तर 100% ते चुकल ते उघडकीस येणारच आहे आणि त्या बाबतीत निश्चित प्रकारे या बाबतीमध्ये असं कुणीच करू नये. मामा इंदापूर प्रशासकीय कार्यालयातील स्वच्छतेचा विषय हा काय आजचा विषय नाही, बऱ्याच वर्षापासूनचा विषय आहे. आपल्या जिल्हा परिषद सदस्यांनी आज आपल्या उपस्थितीत हा प्रश्न मांडला. यावरती ठोस उपाययोजना कधी होणार? ठोस उपाययोजना मी प्रांतसाहेबाला सांगितलेलं आहे, तहसीलदार साहेबांना सांगितलेलं आहे. ठोस उपाय किती दिवसात होईल साधारणतः? 1 महिन्याच्या आत. तुम्हाला 1 महिन्याच्या आत मी अगोदरच करू, पण 1 महिन्याच्या त्याच्यावर ठोस उपाययोजना होईल. मंगल प्रभात लोढा यांनी एक विधान केलेलं आहे. खरं तर शेतीमुळे नव्हे पण स्टार्टअपमुळे भारत हा सोने की चिडी आहे. कृषी मंत्री म्हणून मंगल प्रभात लोढांचं विधान पटतंय का? लोढा साहेब त्या खात्याचे मंत्री आहेत. लोढा साहेबांचं विधान त्यांच्या दृष्टिकोनातून ते बरोबर असावे, पण आपल्या दृष्टिकोनातून काही म्हटलं तरी शेवटी शेतकरी या देशातला महत्वाचा आहे, राज्यातला शेतकरी हा महत्वाचा आहे. शेतकरी हा राज्याचा कणा आहे. त्यामुळं शेवटी आपल्याला सर्वांनाच बरोबर घ्यायचंय, परंतु शेतकरी हा राज्याचा कणा आहे. मामा, दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. तर आपण एक राज्यातले ज्येष्ठ राष्ट्रवादीचे नेते आहात, मंत्री आहात, याविषयी आपण काय सांगाल? मला इतक्या लवकर ज्येष्ठ करू नका, परंतु मी उत्तर देईल तुमचं. मला ज्येष्ठ करू नका, पण या बाबतीमध्ये आमच्या प्रमुख पक्षाच्या निर्णय प्रक्रियेत तर आपण ज्येष्ठ या आहे. बाबतीमध्ये आमच्या पक्षाच्या प्रमुख सुनेत्राबाईंनी पवार आहेत. त्यामुळं तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, छगनराव भुजबळ साहेब असतील, हे आमचे सर्वोच्च नेते. हे जे काही निर्णय घेतील तो आम्हा सर्वांसाठी मान्य असेल. सध्या मराठवाड्यामध्ये पावसाने दडी मारली आहे. सगळे पेरण्या उठून गेल्या, विहिरी देखील आटलेल्या आहेत. दुष्काळाचं सावट आहे. सरकार पूर्तता कागदी बोलून आहे असा विरोधकांचा आरोप होतोय. काय कसं? शेवटी आम्ही विरोधकांवरती टीका करणार नाही. शेवटी ज्याचं जळतं त्याला कळतं. 100% मराठवाड्यामध्ये पाऊस हा अपुरा पडलेला आहे. त्या बाबतीमध्ये निश्चित प्रकारे त्या लोकांना कसा न्याय द्यायचा, त्या लोकांना कशी मदत करायचं, या बाबतीमध्ये नक्कीच सरकार सकारात्मक आहे. त्या बाबतीमध्ये पावसाचे दिवस अजून आहेत. आपण वाट पाहू. वाट पाहिल्यानंतर निश्चित प्रकारे माझ्या शेतकऱ्यांना निश्चित प्रकारे आपण त्यांच्या पाठीमागे राहू. चारा छावण्या शेतकऱ्यांच्या हेक्टरीसाठी चारा छावण्या आणि शेतकऱ्यांच्या हेक्टरी मदतीसाठी आपण कृषी मंत्री म्हणून कोणती जबाबदारी नेमकं आपल्याला कोणती आवश्यक पार पडायची? नाही, चारा छावण्या वगैरे नंतर आज लगेच तो विषय नसतो, थोडा वेळ लागेल. पण भविष्यात ज्या ठिकाणी पाऊस पडणार नाही, ज्या ठिकाणी आमचे पशुधन आहेत त्यांना गुरांना चारा मिळणार नाही, त्यासाठी निश्चित प्रकारे आम्हाला सगळ्यांना तिथं त्यांना तिथं चारा छावण्या भविष्यामध्ये, आता सध्या नाही पण भविष्यामध्ये तिथं पाऊसच पडणार. आज आपण वाट पाहू पावसाची, आपल्याला चारा छावण्या सुरूच करता येतील. तुम्हाला काय वाटतंय? बच्चू भाऊ हे देशाचे नेते आहेत. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते आहेत. आजही तुम्हाला सांगतो, महाराष्ट्राच्या जनतेला आजही वाटतं, शेतकऱ्यांना वाटतं, सगळ्याला वाटतं की देवेंद्र भाऊंनी अजून 3-3.25 वर्ष, जो 2029चा काळ आहे, तोपर्यंत महाराष्ट्रामध्येच राहावं आणि या महाराष्ट्राला, या भारत देशामध्ये 1 नंबरचं राज्य सर्व क्षेत्रामध्ये त्यांनी, देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना त्यांचं महाराष्ट्र राज्य 1 नंबरचं राज्य करावं, हे माझ्या सकट महाराष्ट्रातल्या सगळ्या जनतेची इच्छा आहे. याचा अर्थ 2029 नंतर त्यांचं केंद्रात प्रमोशन केलं जाईल असं म्हणायचंय का? मी 2029 म्हटलं, मी लय पुढे बोलत नाही, लय पुढच्या कापा मारत नाही. आणि 2029 नंतर ते जर केंद्रामध्ये गेले तर निश्चित प्रकारे जे महाराष्ट्राने जे स्वप्न पाहिलं होतं, महाराष्ट्राला ज्या स्वप्नाची महाराष्ट्र वाट बघतोय, ज्या इच्छेची महाराष्ट्र वाट बघतोय, जर 29 नंतर ते जर भारतामध्ये गेले तर नक्की महाराष्ट्राच्या सगळ्या जनतेला ते आवडेल. मुख्यमंत्री कोण असेल? मी फक्त एकच प्रश्न विचारतो, ते सांगतो. चला.